रिक्षा बंदने अहिल्यानगर ठप्प, मागण्या मान्य करा अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा। उपोषणाचा चौथा दिवस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आंदोलनाची धग। शहरातील रिक्षा चालक मालक एकवटले, अविनाश घुले व विलास कराळे पाटील यांचा प्रशासनाला थेट इशारा। अहिल्यानगर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून रिक्षा चालक मालकांच्या विविध प्रश्नांकडे होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ अहिल्यानगर जिल्हा ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनांच्या वतीने सुरू असलेल्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सुरू असलेल्या या आंदोलनाला अद्याप प्रशासनाकडून ठोस निर्णय न मिळाल्याने रिक्षा चालक मालकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। याच्या निषेधार्थ मंगळवारी अहिल्यानगर शहरातील रिक्षा सेवा बंद ठेवण्यात आल्याने शहरातील सार्वजनिक वाहतुकीवर मोठा परिणाम झाला। रिक्षा चालक मालकांच्या मागण्यांची तातडीने दखल घेऊन त्या मार्गी लावाव्यात, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा नगरसेवक तथा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष माननीय अविनाश घुले यांनी प्रशासनाला दिला। संघटनेचे कार्याध्यक्ष विलास कराळे पाटील यांनीही मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलनाची भूमिका कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला। संघटनेने प्रादेशिक परिवहन अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन शहरातील बेकायदेशीर व विनापरवाना रिक्षांवर संयुक्त कारवाई करण्याची मागणी केली आहे। बाहेरील जिल्ह्यातून लिलावाद्वारे आणलेल्या, मुदत संपलेल्या किंवा नियमबाह्य वाहनांचा शहरात सर्रास वापर होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे। अशा वाहनांची तपासणी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। याशिवाय प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांवरही कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। काही रिक्षा गुन्हेगारी कारवायांसाठी वापर होत असल्याचे तसेच मद्यप्राशन करून रिक्षा चालविणे आणि प्रवाशांची लूट करण्यासारखे प्रकार घडत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे। अशा रिक्षांची संयुक्त तपासणी करून बेकायदेशीर वाहतूक रोखण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग आणि पोलीस प्रशासनाने समन्वयाने मोहीम राबवावी अशी मागणी करण्यात आली आहे। दरम्यान परवानाधारक रिक्षा चालकांकडून वाहनाचा कर, विमा, पासिंग आणि परवाना यासह शासनाचे सर्व नियम पूर्ण केले जात असताना रिक्षा उभ्या करण्यासाठी शहरात अधिकृत जागा उपलब्ध नसल्याबद्दलही संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे। रिक्षा पार्किंगसाठी निश्चित जागा उपलब्ध करून देण्यासाठी वाहतूक शाखा आणि प्रादेशिक परिवहन विभागाने पुढाकार घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। या आंदोलनात जिल्हा अध्यक्ष अविनाश घुले, कार्याध्यक्ष विलास कराळे पाटील, उपाध्यक्ष दत्ता वामन, सरचिटणीस अशोक औशिकर, सहचिटणीस नरतीफ शेख, खजिनदार गणेश अटोळे, संघटक उपाध्यक्ष नारिस खान, सुधाकर साळवे, प्रमुख सल्लागार डॉक्टर बाबा अरगडे, संघटक सोपान दळवी, किशोर कुलट, फारुख शेख, अनवर शेख यांच्यासह रिक्षा चालक मालक मोठ्या संख्येने सहभागी झाले। रिक्षा बंदमुळे शहरातील विविध भागात प्रवाशांची मोठी गैरसोय झाली। दरम्यान आंदोलनाची तीव्रता वाढत असताना प्रशासनाकडून कोणता निर्णय घेतला जातो याकडे रिक्षा चालक मालकांसह शहरवासियांचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी आयनुल शेख, ATV न्यूज, अहिल्यानगर। आज अहिल्यानगर जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक मालक संघटनेच्या वतीने संघटनेचे कार्याध्यक्ष विलासजी कराळे हे गेल्या आज चौथा दिवस आहे आमरण उपोषणासाठी, अन्नत्याग उपोषणासाठी इथे बसलेले आहेत आणि संघटनेचे पदाधिकारी असतील, सर्व रिक्षा चालक बंधू असतील, आमचे सर्वजण या पाठिंबा देण्यासाठी काल मध्यरात्रीपासून रिक्षा सगळ्या बंद ठेवून या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी इथे मोठ्या संख्येने आपण पाहत आहात, रिक्षावाले मोठ्या संख्येने इथे जमत आहात। तर ज्या मागण्या आमच्या आहेत त्यामध्ये ज्या स्क्रॅप रिक्षा ज्या 20-30 हजारामध्ये ते बनवून इथं हप्ता देऊन चालू राहतात आणि विनापरवाना रिक्षा असतील आणि जे परमिट धारक रिक्षा आहे, जे शासनाचा कर भरून रिक्षा चालवतात, जे शासनाच्या सर्व ज्या कायदेशीर मर्यादा असतात त्या पूर्ण करून रिक्षा चालवतात, आज निश्चितपणे या गोष्टीमुळे त्यांच्यावर निश्चितपणे अन्याय हा होतो। त्याच्यामुळे आरटीओने याची दखल घेऊन या ज्या स्क्रॅप रिक्षा असतील, विनापरवाना रिक्षा असतील आणि जसं आमच्या कराळे पाटलांनी सांगितले की आता एक काही दिवसापूर्वी केरगावला एक अनधिकृत रिक्षा लूटमार झाली आणि
लुटमार झाली, ती रिक्षा कोतवालीत आणून लावली. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं, रिक्षावाला दिसतो पण तो अनधिकृत रिक्षावाला आहे. पण त्याच्यामुळे आपल्या सगळ्या जे प्रामाणिकपणे धंदा करतात सगळ्यांचा त्याच्यात रिक्षावाला बदनाम होतो. तर अशा अनधिकृत रिक्षावाल्यांची बंद हे शासनाने आरटीओने केलं पाहिजेत, अशी आमची या मागणीसाठी आम्ही सर्वजण इथं बसलेले आहे. आणि आज जवळ 4था दिवस आहे आणि मोठ्या संख्येने रिक्षाधारक या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी इथं येत आहे. आणि ज्या आमच्या मागण्या आहेत आमच्या आरटीओ कार्यालयात, म्हणजे आमच्या रिक्षावाल्यांना जी अधिकृत फी सोडून जे पैसे भरावे लागतात ते भरायची वेळ आली नाही पाहिजे, अशा विविध मागण्या आम्ही घेऊन आज इथं बसलेलो आहोत. आणि हे सर्व हातावरची पोटं असणारे लोक आहेत, यांचा प्रत्येकाचा उदरनिर्वाह हा रोजच्या धंद्यावर असतं. आज हे रिक्षावाले सगळं आपला आजचा रोजीरोटीचा विचार न करता आपला भविष्याचा विचार करून आज इथं या आंदोलनासाठी आलो. आम्ही नाही तो कधी नाही. आता जर त्यांना न्याय मिळाला नाही तर इथून पुढचं आम्ही सर्व नगरच्या रिक्षावाल्यांना परमिट रिक्षावाल्यांना बरोबर घेऊन आम्ही आंदोलन छेडणार आहोत. आणि आता जर आमच्या मागण्या नाही झाल्या तर आपण पाहता मोठ्या संख्येने रिक्षा चालक इथं येत आहेत. आणि याचं उद्या काही प्रशासनाने याची दखल घेतली नाही तर आता पाहता आपण हा सर्व चक्का जाम झालेला आहे इथं. तर शासनाने लवकरात लवकर आरटीओने याची दखल घ्यावी आणि आमच्या मागण्या मान्य करा, आम्हाला आश्वासन देऊन पूर्ण करावे, जेवढीच आमची मागणी आहे. मी विलास करावे पाटील, अहिल्यानगर जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक संघटनेचे कार्याध्यक्ष. आज आपण काही करू अहिल्यानगर शहरामध्ये जवळपास 1000 रिक्षा बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्या प्रायव्हेट स्क्रॅप झालेल्या, राजरोखपणे दुसऱ्या जिल्ह्यातून आलेल्या राजरोखपणे व्यवसाय करतात. ते सर्व रिक्षा चालक रात्री दारू पिऊन गुन्हेगारी पिऊन तिथे लोक एक रात्री प्रवाशांची लुटमार करतात. आज केडगाव मध्ये 8 दिवसापूर्वी एका अशाच रिक्षा चालकांनी प्रवाशाची लूट केली आणि ते रिक्षा आज कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये लागलेली. आज या रिक्षामुळे जवळपास ऑटो रिक्षा म्हणजे परवानाधारक रिक्षा आहे यांचा कमीत कमी रोजचा प्रत्येकाचा 200 रुपयाचा रोजगार बुडतो. आज जर ह्या रिक्षा बंद झाल्या तर प्रत्येक रिक्षावाल्यांच्या व्यवसायामध्ये 200 रुपयाची रोजची वाढ होईल. 6000 रुपये महिन्याला त्याच्या उत्पन्नामध्ये वाढ होणार. आपण जर सगळं टॅक्स भरतो, इन्शुरन्स भरतो, सगळं भरतो, टॅक्स परमिटला फी भरतो, शासनाचा सगळा महसूल भरतो. आज आपल्या ऑफिसमध्ये जर आपण गेलो सगळा महसूल भरायला तर आपल्याला किती म्हणजे दलाली देऊन किंवा आपल्या मुंडकर ते सुरू करते. जिथे 1000-2000चं काम होणार असेल तिथे 10,000 रुपये घालावे लागतील. म्हणजे जे माणूस तुम्हाला शासनाला महसूल भरतो त्याच्यात मुंडकर जर सुरू फिरत असते तर हे बरोबर नाही. इथून पुढे रिक्षा चालक असतील, वाहनधारक असतील, सगळे त्याची लूटमार तिथे बंद झाली पाहिजे. आणि आरटीओ ऑफिस मध्ये रिक्षा चालकांच्या ज्या रिक्षा जात्या पासिंगसाठी त्यांना मदतनीस म्हणून तिथले अधिकारी कर्मचारी तिथे नियुक्त झाले पाहिजे कायमस्वरूपी. रिक्षावाला तिथे गाडी घेऊन गेल्यानंतर त्याला सर्व मार्गदर्शन करून त्याची रिक्षा पासिंग करून त्याला विना दलालीकडे जाताना त्याला बाहेर काढले पाहिजे. आणि ज्या आरटीओ ऑफिस मध्ये ज्या एजंट लोक आहेत आज त्यांची आतमध्ये ऑफिस काढलेले होते त्याच्यासाठी आरटीओ ऑफिस मधले सगळे हे लोक बाहेर काढले पाहिजे गाड्या सगळ्या. आणि इथले जे कॅन्टोन्मेंटच्या ज्या हद्दीमध्ये ज्या बाहेर गाड्या ज्या फुटपाथवर लागलेल्या आहेत अतिक्रमण करून ते कॅन्टोन्मेंट बोर्डाने त्या गाड्या तिथून काढायला पाहिजे. आणि इथून जे अहिल्यानगर शहर जे प्रादेशिक परिवहन कार्यालय हे भ्रष्टाचार मुक्त एजंट मुक्त केलं पाहिजे. आज आमच्या रिक्षा चालकांचा ह्यामुळे म्हणजे जास्त पैसे आणि इकडे धंद्याची मार म्हणजे दोन्ही पण मार बसतो. हे जर बंद नाही झाले आज आमचं 4 दिवसाचं हे आमरण उपोषण चालू. आमच्या मागण्या जर पूर्ण नाही केल्या तर इथून पुढे आम्ही बेमुदत आमरण उपोषण असं चालू ठेवू. आणि इथे सगळे रिक्षावाले आमरण उपोषणला बसतील रिक्षासह याची शासनाने नोंद द्यावी.
कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.